कुठे झाली? तिथलला नाही, रिसॉर्टला. रिसॉर्ट. नमस्कार मंडळी, मी विशाल लाड स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी चॅनलना माझी भ्रमंतीमध्ये. थोडंसं बोबडी वळाली माझी, कारण फार दिवसांनी ब्लॉग करतोय आणि हा ब्लॉग शॉर्ट आपण करणार आहोत. जेवढा करताय बोलायला देणार नाही मला. तर आपण कुठे चाललो आहे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आत्ता आपण आहोत ऑलमोस्ट वसई क्रॉस केलेलं आहे आणि आपलं फायनल डेस्टिनेशनसाठी आपल्याला अजून एक ट्रेन पकडायची आहे. आत्ता ही जी ट्रेन पकडली दादरवरून पकडली आपण. दादरवरून 9:40ची AC फास्ट ती विरारला आपल्याला सोडेल आणि विरारवरून आपल्याला अजून पुढे जायचं आहे. ती कुठली ट्रेन आहे, कसं जायचं, कुठे चालू हे तुम्हाला थोड्या वेळात करायचं. तोपर्यंत स्टे ऑन. आपल्यासोबत आहे वैद आणि विरार. सहलीला जायचं सहलीला. जायचं सहलीला. रूममध्ये रिसॉर्टमध्ये तर आलेलो आहे, पण रिसॉर्ट मोठं आहे त्याच्यामुळे आम्हाला इथून पण आमच्या रूमपर्यंत जायला गाडी चेकिंग केलेलं आहे. चेकिंगची प्रोसिजर झाली. तुमचा ID कार्ड तुम्हाला दाखवावं लागेल. माझा आणि इथूनचं दाखवावं लागलं. विरा आमच्यावर फ्री आहे. विरा फ्री. सो इथे किती वर्षापर्यंत? 5 पासून पुढे 11 या 12 वर्षापर्यंत हाफ तिकीट आहे. आणि येताना ID कार्ड आणायला विसरू नका, कारण ID कार्ड मस्ट आहे. अनमॅरिड कपल्स अलाव नाही आहे. पेट्स तुमचे अलाउड आहेत, पण पेट्स रूममध्ये अलाव नाही आहे ना. नाही म्हणजे कॅफेटेरिया वगैरे वगैरे ह्या ठिकाणी अलाव नाही. जे पब्लिक प्लेस आहे तिथे घेऊन जाऊ शकतात, पण रेस्टॉरंट, बार आणि इथे किचन तिथे घेऊन नाही जाऊ शकत. आणि आम्हाला एक कुपन दिले जातं, त्याच्यात ब्रेकफास्ट, डिनर, IT, लंच हे सगळं टायमिंगनुसार इन्क्लूड. बट आज सैटरडे तो दोनों रहेगा. अरे वाह, सही है. चलो ठीक है. बहुत बड़ा है लेकिन ये पर्यंत यायला आम्हाला ह्या गाडीने सोडलं. सो तुमची गाडी असेल तर तिथे पार्किंग पण आहे, पण त्यांची बगी आहे, पण ती बगी मला वाटत नाही अवेलेबल आहे आता, म्हणून त्यांनी ह्या गाडीने सोडलं. आणि इथे बाकी तुम्हाला त्यांनी आम्हाला सांगितलं कुठे काय काय. इथे जवळच आहे आमच्यापासून, म्हणजे रूमपासून. इथे DJ एरिया आहे. पुढे ह्या साईडला गेलं की म्हणजे स्विमिंग पूल आहे. ह्या साईडला गेलं की ॲक्टिव्हिटीज आहे बऱ्याचशा काय, बीच कनेक्टेड आहे. आणि इथे आमची रूम आहे. सो चेकिंग करायला घेऊन गेला आहे तो. लेट्स सी, आपण जाऊया. 1 वाजेपर्यंत टायमिंग आहे बोटिंगचा वगैरे. सो जमलंच तर आता करू आणि मग जेवायला जाऊ. लेट्स सी. हो, सो अशाच आपल्या इथे ABCDE 5 रूम आहेत. तो सर्व ऑक्युपाइड है. मैं पहला कंफ्यूज हो गया, आपका और मेरा चप्पल से. मैं बोला मेरे पहला कौन पहुंच गया. ये देखो. वो आपका है. चलो थँक्यू. चा रूम आहे. रूम 2 वर जाऊया. आमच्याकडे सहलीला जाऊया ना, आमच्याकडे रूम वर जाऊया. हे गाणं आहे विरा. आमच्यापेक्षा जास्त तिला काही असतं. आणि इथे टॉयलेट, वॉशरूम. ओके, इथे तुम्हाला टॉवेल्स दिले आहेत आणि आहेत चांगल्या अम्युनिटीज आहेत. वायफाय आहे तुम्हाला, TV आहे, AC आहे. सो चांगली जागा आहे त्यामध्ये. इथे तुम्हाला मिरर आहे, फुल साईज मिरर आहे. बाहेर काढ.
तिला बाहेर काढ, तर त्याच्यात जाऊन ती हात घालेल. हा, जेवण भेटणार नाही. जेवण मिळणार नाही, माणसं भेटतात, जेवण मिळत नाही. ती बघ गेली. शाबाश, याच्यासाठी आम्हाला यायचं होतं. आता तिला झोप येत होती ऑटोमध्ये. तिला सिकनेस आहे ऍक्च्युली, बाय रोड सिकनेस आहे, म्हणून आम्ही तिला हळूहळू प्रवास करवतोय. पण तिला करणार, मी तयार करणार. काय, चला आता जेवायला, भूक लागली. आम्ही 5 मिनिटं पण जास्त वेळ टिकलो नाही घरात रूम मध्ये, आणि चालल्या माहिले की फिरायला. काय रे, माझं काम झालं, जाऊ मी. माय गॉड, तुझ्या नावावर बाबा. आता हे मला किती दिवस ऐकायचं, किती वेळ ऐकायचं. सो इथे पण रूम्स आहेत, इथे फॅमिली रूम्स आहेत. फॅमिली रूम्सकडे तुम्हाला स्पेस जास्त आहे. इथे बार अँड लॉन्ज आहे, इथे किचन एरिया आहे. आणि बापरे, ती दाखवायला नको ती विराला. काय नाही चल. ज्यासाठी आपण इथे आलेलो मेन म्हणजे इथली जी स्पेशालिटी, इथे मागेच बीच आहे, बीच टच प्रॉपर्टी आहे. जा सकते ना, ओके. आधी तुम्ही दोघी बसा. सो आता आम्ही पहिले ट्रेनमध्ये येतो, कारण नंतर माणसं आता येतं तर चेक इन करतात, त्याच्यामुळे आता गर्दी नाही आहे. तो म्हटलं करून घेऊया. आणि इथे तुम्हाला बोटिंग करायला पण जागा आहे, बोटिंग करू शकतो. इथे खाली बोट्स आहेत. बोट का टायमिंग भी अभी आहे, जा सकते, चालूच राहायचं आहे काय. ओके ओके. सो पहिला आम्ही टॉय ट्रेनची सफारी करतोय. अरे मला येऊ दे. टॉय ट्रेनचा हा पूर्ण प्रॉपर्टी, म्हणजे इथे तुम्हाला इथे पार्किंग एरिया आहे, आणि हा मध्ये त्यांचा लेक आहे. इथे तुम्ही बोटिंग करू शकता, इथे फिशिंग करू शकतो, आणि हा पूर्ण राऊंड तुम्हाला मारायला मिळेल. चलो, आता आमच्यासोबत कोणीच नाही आहे, विरा आणि वैदिक पुढे बसलेत, आणि मागे पण 2 आहेत कोचेस. तर हळूहळू आपण अजून प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया, मजा येते. जसं तुम्हाला म्हणालो की प्रॉपर्टीला लागूनच बीच ॲक्सेस आहे, तो इथेही तुम्ही जाऊ शकतो. पण आता आपण जाणार नाही, खूप ऊन आहे. संध्याकाळच्या वेळेला सनसेट करायला नक्की जाऊ. आणि इथे तुम्हाला त्यांचा झोपाळा पण आहे, तिथे पाळणा आहे, फोटोग्राफी करायला खूप चांगला प्लेस आहे, कारण गर्दीच नाही. आणि भाई असं असेल तर अजून काय आहे आयुष्य. सो तुम्हाला इथे कसं यायचं, कसं इथे काय चार्जेस आहे, मी तुम्हाला नंतर डिटेल देईन. सध्या तुम्ही याचा आस्वाद घ्या, जे मी तुम्हाला दाखवतो. तो इथे एक स्टेशन आहे जिथे माणसं उभी आहेत. कपडे कशाला काढायचं बोटिंग करायला. सो आमची टॉय ट्रेनचा तर राऊंड झालेला आहे, पुन्हा करू टॉय ट्रेनचा राऊंड. काय आता काय एवढी गर्दी दिसत नाही. आणि इथे बोटिंगसाठी तुम्हाला आहे. सो आता बोटिंग करूया थोडंसं. चालवशील ना बोट? अरे हसते काय, सावंतवाडीची चेडू ना तू. बोट चालवायची का तिकडे? अहो इथून पण चांगला फोटो येईल. हा फोटो स्पॉट चांगला आहे. चलो, तो ते लोक करतायत तसंच आपण पण करू. चलो थांब रे बाबा. ह्या दोनच्या आहेत का? अच्छा. आणि ही 4ची ती पुढची. तो आमच्याकडे एकच माणूस चालवणार आहे. नाही मस्ती करतो मी यांची. ह्या फक्त अशाच आलेल्या आहेत. चलो मी जाऊ पहिला. वा ए थांब बाई थांब, हिला एक कसली हौस आहे पहिली. हो ते पण तिथे बसायचं. सो आपण येल्लो कलरच्या बोट मध्ये जातो. कुठला कलर? येल्लो. आणि हा कोणता आहे? व्हाईट. ब्लॅक बोलली होती पहिली. चलो लेट्स गो. येतोय आपण भारतात राहतोय. हे जरी व्हेनिस सारखं असेल इटलीच्या, तुला आता इटलीला जायची गरज नाही ना. सो या रिसॉर्ट काढून ठेवला जाणार नेलं तर नाही. सो आम्ही इंटरनॅशनल ट्रिप सध्या अवॉइड करतो. याचं कारण एकच की वीरा 4 वर्षांनी आले लग्नाच्या. त्याच्या आधी काय झालं? त्याच्या आधी त्याचा पासपोर्ट नव्हता. पासपोर्ट होता पण त्याच्यावर नाव वेगळं होतं, भाविका कविटकर नाव. मग तिच्या पप्पांनी नेला पाहिजे ना नाव. मी सो आपण ज्या रिसॉर्टला आलोय त्याचं नाव आहे काय नाव आहे? विहंग. मी मगाचपासून वसंत विहार करतोय. पण सांगतो वसंत विहार तो कुठे? सो बेसिकली आपण आलोय दातुली या गावात. आणि दातुली हे गाव सफाळे स्टेशन पासून जवळ एक 20 किलोमीटर आहे. 40 मिनिटं लागतात पोचायला. थोडेसे एफर्ट्स लागतात इथपर्यंत. पण जर तुम्हाला असा नजारा मिळणार असेल
तर तुम्हाला अजून आयुष्यात काय हवंय. कारण रिसॉर्ट तर सगळेच असतात, सगळीकडे स्विमिंग पूल आहे, सगळीकडेच आहे. पण हे नॅचरल ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांनी हा जो पॉन्ड केलेला आहे, तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने, पण जो पॉन्ड केलाय त्यांनी तो काय भारी केला. आणि आमची मॅडम बघा, ट्रेनचं पण खूप मोठं हे आहे. काय ट्रेन खूप मोठं अच्छा राऊंड. हा म्हणजे तुम्हाला बीच साठी जायचं तर ते लोक ट्रेनने सोडू शकतात आणि त्याच्या स्पेसिफिक टाइम आहे. इथे सगळ्या गोष्टींचे टायमिंग आहेत. सो फॅमिली साठी हा खूप चांगला आहे. वाव, बर्ड आहे, बर्ड बर्ड. पण तिथे चढलेलो आणि इथे तुम्हाला फोटोशूट साठी आहे. इथे बरीचशी झाड आहेत. अरे गप बसा ना दोघी ना कुठे आणायला नको. गप बस. तू तिथे तिथे फिरव. ए एक तर हे मी फिरवतो इथं, हा भैयाजी, इथे फक्त भैयाजी. पाय मारते. भैयाजी, आप- आणि तुम्हाला सेम नॉट अ इटली बट व्हेनिस सारखं इथे त्यांनी फील दिलेलं आहे. ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून पण तुम्ही फोटो वगैरे काढू शकता कुछ काही. इथे सुद्धा फोटोशूट करायला आहे. बसलीये माझं ये, एवढं आहे. तुझा रोल काय फक्त बसायचा, तू तिला फक्त पाय नको आहे, मारते. तिला नको आहे ते. काय नको आहे? काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची. ओके, सो आपण तिथून एक राऊंड मारून येऊया आणि नंतर मग दुसऱ्या ठिकाणी जाऊया. स्लाइड्सच्या ठिकाणी. ते आता बंद आहे, सांगितलं तर जायला आताच भर पाण्यात उतरवेल. सो एवढा स्पेस आहे तिथून तिथपर्यंत, म्हणजे बोटिंग करण्यासाठी खूप चांगलं आहे. चलो, तर तुम्ही इथे येत आहे, तर इथे रूम्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ही सगळ्यात हायेस्ट स्टँडर्ड रूम आहे, ज्याचे चार्जेस जास्त आहेत. आणि अशा 2 रूम आहेत. पण जर तुम्ही ही रूम घेणार असाल, ही स्टँडर्ड कॅटेगरी, तर बीच म्हणजे लेक टचच तुम्ही हा व्ह्यू घ्या. कारण हा ग्लास आहे आणि ग्लासमध्ये ट्रायंगल शेपमध्ये रूम आहे. पण ही फॅमिलीसाठी ओके आहे. जर तुमच्यासोबत 3-4 नाही 4 पेक्षा जास्त माणसं आहेत, 5 पेक्षा जास्त माणसं आहेत, सो दॅट इज अफोर्डेबल. वी कॅन ऑल्सो केलं असतं, पण नको म्हटलं. सध्या आपण तिघेच आहेत. किती वेळ राहणार ना? हां, सो म्हटलं आपण तिघंच आहेत, तर आपण सध्या इथे जाऊ आणि तेच पैसे आपण दुसऱ्या कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीजवर आपण स्पेंड करू. सो आपण एक राऊंड आता मारून कंप्लीट करूया, कारण विराला दुसरीकडे जायचं आहे. मॅडम बसले आरामात. आणि हे जे पॅन्डल्स आहे, हे तुम्ही रिव्हर्स मारला तर मागे जाते, सरळ मारला तर पुढे. आणि इथे हे हिने आता फक्त दाखवायला म्हणून हे पकडलं, नाही तर मगापासून मी पकडलेलं. सो इथून तुम्ही जर राईटला फिरवलात हे हँगल, तर आपण लेफ्टला जातो, लेफ्टला फिरवलात तर आपण राईटला जातो. चलो, सो आता गर्दी वाढत चालली आहे, आपण इथून निघूया. आम्ही फर्स्ट होतो. जो लेक आहे जिथे बोटिंग केलं त्याच्याच बाजूला इथे 2 पॉन्ड्स आहेत, जिथे तुम्ही फिशिंग करू शकता. फिशिंग करण्याचा आता मूड नाही आहे, कारण विराला जायचं आहे स्लाईड्सवर. सो जरा किड्स झोनमध्ये जाऊया आणि मग बघूया संध्याकाळी 3 नंतर वगैरे, कारण आराम पण करणं जरुरी आहे, कारण आम्ही आत्ताच आलो. सो आराम पण करूया आणि आराम झाल्यावर मग 3 वाजता नंतर मग सनसेट बघायला बीचवर जाऊया. बीच पण इथून ॲक्सेसेबलच आहे, बाय वॉक जायची गरज नाही, ट्रेनने जाऊया. या साईडला आहे, इथे. सो समोरच बीच आहे, जे तुम्ही ट्रेनने पण जाऊ शकता राऊंड मारून, किंवा चालत एक 5 मिनिटात आहे, जास्त नाही. वाव, ते बॉईज लोक पण आलेले आहेत. सो क्रिकेट खेळतात. जा. मारल मला बाबू, हे बघ इथे आहे. सो इथे किड्स झोन एरिया आहे. सो आता विराला जरा किड्स झोनशी सफर करूया. आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे असं बघायला गेलं तर. बाबू कुठून, हा गेट आहे. चलो, अरे बॉल सॉरी. हा येतोय, बॉल द्यायला गेलेलो, खेळायला नाही. नाही काढत होतो एकच टप्पा पडून असं नाही. हां, सो आपण अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी कव्हर करून झालेलो आहे. इथे कसं यायचं, तर इथे आम्ही आलेलो दादर टू विरार टू कुठला सफाळे 2 स्टेशन पुढेच आहे विरारचं, पण तरी एक 15-20 मिनटं घेतात. आणि त्याच्यानंतर तिथून आम्हाला ऑटोने, म्हणजे एक जवळजवळ आमचा खर्च असा म्हणायचा झाला तर 500 रुपये झाला. खरं तर ऑटोचे 400 रुपये घेतात, कारण फार लांब आहे आणि तुम्हाला इथे कुठलाच ऑप्शन नाही आहे ऑटोशिवाय. पब्लिक ट्रान्सपोर्ट तर नाहीच नाही, त्याच्यामुळे हे गावच आहे समजा, एकदम कॉर्नरला प्रॉपर्टी आहे. पण वर्थ आहे तुम्ही इथे आलात तर.
अरे नको ना जरा, मी पण जरा. बरं. सो जेवायचा टाइम झाला इथे, जसे यांचे टायमिंग आहेत. सो 1 ते माहीत नाही किती टाइम आहे आता. 3. हां 1 ते 3 आहे. 3 नंतर पुन्हा बाकीचे सगळे आपण जाऊ शकतो, पण ट्रेन वगैरे सध्या आता बंद ठेवणार. मॅडमना पण भूक लागली असणार, सो जेवून घेऊया, थोडा वेळ आराम करू आणि देन बॅक टू बीच सनसेटमध्ये. हां कोथिंबीर वडी. सो इथलं अजून एक स्पेशालिटी म्हणजे इथलं जेवण, जे फार आम्ही ऐकून आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला हे कुपन देत आहेत, त्याच्यावर टायमिंग्स आहेत. आणि इथे हा कॅफेटेरिया एरिया त्यांचा, आणि इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे. काय काय बघूया आधी. राईस हे सगळं व्हेज आहे, जे आपलं सेक्शन नाही. डाळ फ्राय, पनीर बंगारा वेल, जालफ्रेजी. हे भाई भेंडी, आमचा माणूस लगेच खुश होईल. गुलाबजाम, हे बघ काय आहे, केक, श्रीखंड. घेऊया नंतर, शेवटी चल तिकडे चल. आणि इथे नॉनव्हेजमध्ये आहे चिकन कोल्हापुरी, तंदुरी चिकन आणि मटन मसाला. 1 नंबर. बस काम पते. हा जेव ना बाबू, जेव. सो वैदू आणि विराता जेवते, मी पण जेवायला घेतलेलं आहे. सो इथे जेवायला मी घेतलेलं नॉनव्हेज. तू व्हेज काय नाही घेतलं ना? तो भेंडीची भाजी भाई सोडलीस. बांधून घे मग. तर आपण जेवायला घेतलेलं आहे व्हेजमध्ये, तर आपण कोथिंबीर वडी घेतलेली आणि मटन आहे. भाई मटन आहे तर भाई सगळं सुकं चिकन, आणि इथे चिकन मालवणी चिकन आहे, व्हेज चिकन, कोल्हापुरी चिकन. आणि इथे रोटी वगैरे पण आहे, पापड वगैरे बाकीचं आहे. पण जेवण 1 नंबर आहे, भारी आहे. सो ह्याच्यासाठी मी खास करून तुम्हाला रिकमेंड करेन. मी खाल्लं नाही, पण खाऊन न खाल्लं तर तुला माहिती होतं. चलो जेवण घेऊया. तो तुम्हाला रिव्ह्यू देतो. चिकननं खाऊन बघितलं, पण मटन हे फार कमी मिळतं रिसॉर्ट्समध्ये, आणि क्वालिटी माहीत नसते आपल्याला. तर जेवणाच्या बाबतीत तर मी खूप स्पेसिफिक आहे. खाऊन बघूया. जन्नत, भारी, वर्थ आहे. चटणी कुठली चटणी? पुदिना चटणी. अच्छा, मी नाही घेतली. ठीक आहे. मीरा, जेवण कसं आहे? तू एकदम झकास दिसते. मला विचारते लांबून कशी दिसते. ओ माय गॉड, माय सिंड्रेला. सकाळ संध्याकाळ नटायचं बस. एकदम भारी ग. किती 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 लावले ते क्लिप? माय गॉड, ओ माय गॉड. थांबा, इकडे मी पाहिलंच नाही. माय गॉड, हुज दिस? इट्स ग्रीन और रेड. खूप लांबूनच आवाज आला डकचा. सो आम्ही डक बघायला अक्षरशः तिथून इथपर्यंत चालू आहे आणि खूप डक आहेत. बाबू किती डक्स आहेत? 5. मला कमी दिसतात का ही? अरे त्या ह्याच्यातून गेले. त्यांचे पिल्लू असे येल्लो कसे पण? अरे काय नाही करत ते, लांबून बघ. वाव. ते का माहितीये का ओरडत होते? ते त्यांच्या बेबीजला बोलवत होते, तुम्ही फिडिंग करायला, जेवायला या. ते इथे फिरत होते ना बाहेर, म्हणून ते ह्याच्यातून अक्षरशः जाळीतून आतमध्ये गेले. आणि काय ते आवाज देत होतं जोर. आम्ही एकदम लांब होतो, तिथून आम्हाला आवाज ऐकू आला. सो भारी. तिथे त्यांच्यासाठी पॉन्ड सिस्टम पण आहे, म्हणजे पाणी त्यांना कमी होऊ नये. आणि बाकी इथे आजूबाजूला झाडच आहेत, म्हणजे नारळाची, सुपारीची झाडं आहेत, जे आपल्या सावंतवाडीला पण आहेत. काय झालं, पायात आमच्या वाळू जाते सारखे. आम्हाला काय टच झालेला आवडत नाही. चलो. बीचवर तर कोणीच नाही, अक्षरशः शांत आहे बीच. तुम्ही रात्री सुद्धा कधीही येऊ शकता बिंदास. तुम्ही इथे येऊन पार्टी करू शकता. हा चला जाऊया. ह्या पूर्ण झाडांच्या मध्ये त्यांनी इथे अशी पण सोय केलेली आहे, म्हणजे तुम्ही रात्रभर इथे बसू शकता. इथे हा प्रायव्हेट ॲक्सेस आहे, म्हणजे गेट आहे, आणि हा चालू असतो रात्रभर. त्याच्यामुळे इथे स्टेशन आहे, म्हणजे त्यांनी एक बनवलेलं आहे, म्हणजे ट्रेन साधारणतः अशी पूर्ण फिरून इथपर्यंत येते आणि परत असं फिरून तिथे आपल्याला ड्रॉप करते. आणि ह्या मधल्या पॅसेजने तुम्ही चालतही येऊ शकता बीचवर, जर ट्रेन, कारण त्यांचा टाईम आहे तोपर्यंत चालू असते. हां बोल ना बाबू. थांब बाबू, ऊन आहे ना, ऊन थोडंसं कमी होते मग जाऊया. ठीक आहे, आता ऊन लागणार डोक्याला खूप. आणि बाकी मस्त बढिया. बघू रात्री येणं झालं असतं आम्ही येऊ.
पण वीरा आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं काळजी घेतो. बघू जमलंच तर. सो आउटफिट नंबर 3. सो आता आम्ही बीचवर, थोडंसं ऊन आहे म्हटलं, सनसेट व्हायला अजून एक अर्धा पाऊण तास आहे. सो म्हटलं आपण आलो बीच, स्विमिंग पूल 6:30 वाजता बंद होणार. सो थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये जाऊन मजा करूया. वीरा आणि वैदू तर नाही येते, पण मी जाऊन जरा उड्या मारून येतो. बॉडी शाडी दाखवतो जरा. अरे सोबत तू आहे, एकटा थोडी चाललोय. सो जाऊन जरा मजा करूया, स्विमिंग पूलचा पण आस्वाद घेऊया, कारण उद्या सकाळी आम्ही वेळेत उठू की नाही माहित नाही. कोणाला, मला बोलू दे. बेबी बोलली. आता हे तुझ्या तोंडून ऐकायची मला सवय आहे ना. भाऊ डॉगी आहे. स्विमिंग पूलचा आमचा सेशन झालाय. परत आम्ही आमचा आउटफिट चेंज झालेला आहे तिघांचाही. त्यांच्यामुळे माझा पण आउटफिट चेंज होतो, नाहीतर मी रिसॉर्टला गेलो तर एकाच आउटफिट असं. चला, आणि आता आम्ही आलोय हाय टी सोबत आहे काय काय दाखवू, पावभाजी, चहा आणि बिस्किट. सो करून येतो आणि नंतर सनसेट बघायला बीचवर जाऊया. चलो पटापट पटापट. का सांगतो, काही ओरडते हे बघा. शिवीरा नाही यार. हा चौथा आमचा ड्रेस कोड आहे. चौथाच ना? हा चौथा ड्रेस कोड आहे. आणि आता लगेच 10 मिनिटात मी 5वा ड्रेस कोड करणार आहे. नाही संपले आता. एवढं काय आणलं? एक दिवसासाठी आलोय, मला पण चेंज करायला लावतात त्यासोबत. आणि हा असा मागचा बीच आहे. बीचचं नाव मला माहित नाही कुठला आहे, पण दातिवडे ना, दातिवरे गावातला हा बीच आहे. आणि हा प्रायव्हेट ॲक्सेस आहे, त्याच्यामुळे जिथेही हा पब्लिक दिसतोय हा फक्त रिसॉर्टचा पब्लिक आहे. सनसेट झालेला आहे. सनसेट बऱ्याचशा गोष्टी आम्ही काढलेल्या आहेत, व्हिडिओ काढले, फोटो काढले. काय तिला? अरे ठीक आहे, आता काय विरा झालं. सो आली आहे, तिला पण मजा करू दे, तिला हवी तशी. बघू, बाकी मस्त आहे, बढिया आहे. आता DJ नाईट चालू होणार आहे थोड्याच वेळात. त्याच्यानंतर रात्री मूवी आहे. सो मजा आहे. मूवी कोणता आहे ती पण एक्साइटमेंट. DJ नाईटला पण मजा येणार आहे. सो अजून बरंचसं काय काय बाकी आहे. सो जसं जसं पुढे पुढे दिवस सरकेल तसं तसं मी तुम्हाला दाखवेनच. चलो. पुदीना दिगा नाकाना गिना दिगा चिकनी चमेली देखी चिकना कमीना दिगा चांदनी चिटर होके छीट किया तो सारे तारे बोले गिली गिली. आमच्या मम्माचं काय अजून थांबून होत नाही. अर्धा ताट घेऊन ती सोडून गेली आहे नाचायला परत. वीरा आणि मी आम्ही दोघे बसलोय. सो नाचू दे, तिची हाऊस आहे, तिला नाचायला खूप आवडतं. सो इथे मुली पण खूप आहेत, त्याच्यामुळे राहू दे म्हटलं. माझे पेशंट संपले बाबू.
कितीला मोऱ्याचा लागलाय न्याय. The last song for the night. Thank you. عندي خوش فاصلة يا أخي تفوز والله خوش رقص يا أخي تفوز عندي خوش فاصلة يا أخي تفوز والله خوش رقص عندي لك رقصة قوية يا الحبيب سمها الصبوحة خطبها نصين مدهنك انك تعطيها بكف وهز شبك خير خليك شبيب عطي رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق الأفكار اللي عارفة صيدة سويني وقفة ثانية هيبة عجل سوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة كويس يلا يلا سوي رقصة كاملة رقصة المطرب على سنة ديواني تفوز عندي خوش فصلة يا أخي تفوز والله خوش رقصة يا أخي تفوز عندي خوش فصلة يا أخي تفوز والله خوش رقصة حلو زين مكاننا حلو. गुड मॉर्निंग मंडळी. यार ही पावडर लावली विरा. कुठे कुठे पावडर लावली तुझं? स्वतःची पावडर माझ्या तोंडाला थापली येऊन. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आणि आज आपला दिवस दुसरा. चेकआउट करणार आहोत आपण लवकर, कारण आज संडे. सो वेळेत घरी जाऊया. आणि माझी मॅच पण आहे क्रिकेटची, आणि काही ना काय आहेच शेड्यूल आजचं, त्याच्यामुळे आपण म्हटलं निघूया लवकर वेळेत. सो रिक्षावाल्याला तर बोलवलं आहे. कालचा रिक्षावाला उचलत नव्हता, सो रिसेप्शनवर आम्हाला एक नंबर मिळाला ऑटोवाल्याचा, तो मिळाला. शेवटी तेवढेच पैसे घेणार आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही, कारण इथून तुम्हाला बाहेर जाण्यासाठी सोर्स नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला बाहेरून आत येण्यासाठी सोर्स मिळेल, पण आतून बाहेर जायला म्हणजे स्टेशनपर्यंत नाही. त्याच्यामुळे सांगितलं. असो, दुसरी गोष्ट, झोप मस्त झाली काल रात्री. खूप खूप मजा आली DJ नाईटला. लिमिटेड वेळ असतं 8:30 ते 10:30, कारण आजूबाजूला गाव आहे. सो गावात डिस्टर्बन्स नको म्हणून ते लिमिटेड ठेवतात. आणि एक दुसरी गोष्ट इथे काय माहिती आहे की इथे बार अँड आहे रेस्टॉरंट, पण बारच्या बाहेर तुम्हाला ड्रिंक अलाव नाही आहे, बिकॉज दीज आर फॅमिली थिंग्स, फॅमिली रिलेटेड प्रॉपर्टीज आहे. मॅरिड माणसांना वगैरे जास्त प्राधान्य दिलं जातं. मॅरिडला, अनमॅरिड कपल इथे अलाउडच नाही. त्याच्यामुळे फार काही गोष्टी इथे लिमिट्समध्ये आहेत, कंट्रोलमध्ये आहेत, आणि ते असणं इम्पॉर्टंट आहे. जरी बॉईजचा ग्रुप आला तरी तुम्ही तुमच्या रूममध्ये पार्टी करा, बाहेर अलाव नाही आहे. सो दॅट इज गुड थिंग. चलो, आता 8:30 ते 10:30 आपला ह्याचा टाईम आहे नाश्त्याचा. नाश्ता करूया. नाश्त्याला काय काय ते पण सांगूया. आणि विरा, रात्री मजा आली? रात्री मजा आली? कशी डान्स केला? कसा डान्स केला? आणि विराने जे डान्स केला आहे, बाबा बाबा बाबा, म्हणजे जेवायच्या अगोदर ती थोडी डाऊन होती, पण जेवून झाल्यावर बाबा एनर्जी झाली तिच्यात. चलो, नाश्ता करून घेऊया. मॉर्निंग. सो नाश्ता घेऊन आलो. नाश्त्याला आपल्याला आहे ब्रेड बटर, बॉइल्ड एग, वॉटरमेलन, पायनॅपल शिरा, इडली, ठीक आहे, पोटॅटो चिली आणि सांबार. सो अजून बरंच काय, पण प्लेटमध्ये जागा नाही. सो म्हटलं हेवी ब्रेकफास्ट करूया, म्हणजे भूक लागणार नाही. काय तुम्ही काय घेतलात? फक्त इडली सांबार बस. बाबू, शिरा हवा आहे? शिरा हा सांगतो काकांना. आधी इडली खा. हो, फायनली आमची पिकनिक संपलेली आहे आणि आता निघालो घरच्या प्रवासाला प्रायव्हेट टमटममधून. मग कसं वाटलं? कशी होती भाऊ पिकनिक? सिकनेस. चलो भेटूया. आधी हा प्रवास गाठूया. 15-20 मिनिटात आपण पोहोचू स्टेशनला, आणि देन तिथून ट्रेनने बघू कसं जायचं. ट्रेन वेळेवर असतील तर, कारण मेगा ब्लॉक आहे. चलो. सो फायनली आमचा प्रवास संपलेला आहे आणि आम्ही चाललो आता घरी. आमची थोडक्यात 2 मिनिटासाठी आमची ट्रेन चुकली. 6:30ची जी विरार होती. पॉसिबल असं होतं की 6:30ची ट्रेन पकडून 11ची आपण विरारवरून AC पकडू, पण आता पॉसिबलच नाही, कारण 10:30 नंतर डायरेक्ट आता 11:05ची. हे जरा स्टेशन फार लांब आहे, त्याच्यामुळे इथे ट्रेनची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. सो तुम्ही येत असाल तर ट्रेनचं शेड्यूल बघूनच येत जा. सो मी पण बघितलेलं. सो मी एक ट्रेन ॲडव्हान्स चालतो कधी पण, म्हणजे ती ट्रेन चुकली तर आपल्याला मागची ट्रेन पकडायला, आणि बाय रोड जाणं तर इथून पॉसिबलच नव्हतं. असो, एनिवे, बाकी सगळं मजा आली, मस्त आलं. सो तुम्हाला आवडलं असेल हा ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि काही तुमचे क्वेश्चन असतील इथल्या रिसॉर्टबद्दल, कसं आहे काय आहे. रिसॉर्ट 5 out of 4.4 देईन मी. 4 देईन, कारण सगळं चांगलं आहे. थोडंसं
इम्प्रूव्हमेंटची अजून एक स्टार फक्त गरज आहे, बाकी काही नाहीत. आणि ती पण अशी बारीक सारीक गोष्टी. ऑल द वे बाकी इथलं फूड वगैरे सर्व बेस्ट होतं, लहान मुलांसाठी पण तुमच्या. सो भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय. विरा टाटा बाय. चलो, सगळे थकले आहेत.